हॅलो फ्रेंड्स. तर तुमचं स्वागत आहे माझा चॅनल प्रज्ञाच क्रिएशन अँड रेसिपीवरती. तर आज आहे ना मी तुमच्यासाठी छान असा झणझणीत मिरचीचा ठेचाची रेसिपी घेऊन आलेली आहे. आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आहे ना आज आहे ना तुमच्यासाठी असा ठसकेबाज ठेचा घेऊन येण्याचं कारण असं झालं की मी आज गेलते बाजारात गेल्यानंतर आहे ना मला छान अशा हिरव्यागार मिरच्या दिसल्यानंतर माझ्या डोक्यात लगेच टीप पेटली की आज आपण ना ठसका असा आपल्या अख्ख्या फॅमिलीला असा ठसकाच देऊया. म्हणून मी आहे ना या ठेच्याचं घाट घातला. त्याच्यानंतर काय झालं, ते मिरच्या आहेत ना घरी घेऊन आले आणि मग आहे ना त्यांना छान वॉश केलं आणि मग त्यांचे देठ काढलं. त्यांना ज्या मोठ्या मिरच्या असतील ना त्याचे असे 2 भाग केले. त्यांना पुसून घेतलं आणि मग तवा ठेवला गरम करायला गॅसवरती. तवा गरम केल्यानंतर त्यात अर्धा पळी तेल टाकलं. तेल पण छान गरम झालं की मग मी त्याच्यामध्ये टाकल्या त्या हिरव्या मिरच्या आणि ते छान असं परतवायला लागले. आणि मग असं आहे ना मोठा गॅस केला, कारण की ठेचा खायची तर एक्साइटमेंट खूप होती. म्हणून आहे ना मोठा गॅस केला आणि आहे ना त्या मिरच्या आहेत ना अशा छान परतवून घ्यायला लागले. चांगले 4-5 मिनटं आहे ना त्या मिरच्या अशा छान परतवून घ्यायच्या, एकसारख्या हलवून घ्यायच्या त्यांना, कारण की ते मग असं जास्त काळ्या वगैरे होत नाहीत. म्हणून आहे ना एकसारख्या हलवून घ्यायच्या, म्हणजे छान भाजल्या जातात. मग ते मिरच्या भाजता विचार आला की आता आपण ठेचा तर करतोय, बट ते खरडणार कोण? कारण की ते खलबत्ता तर नाही आहे. खलबत्ता असता तर ते ठेचा आलं असतं, बट आमच्याकडे ठेच्याला खरडा म्हणतात बरं का. मग ते तसं तव्यावरती खरडणार कोण? मम्मीला सांगितलं. मम्मी पहिले नाही बोलली, बट नंतर तिला म्हटलं दे ना गं करून. मग तिनंसुद्धा जरा मस्का मारल्यानंतर तिनंसुद्धा हो बोलली. मग तिनं तेच गरम मिरचीचं, आपण जे परतलेली मिरची होती ती घेतली आणि त्याच्यावरती आहे ना चवीनुसार मीठ टाकलं आणि मग तिनं एक तांब्या घेतला आणि तांब्यानं लागली खरडायला. मी म्हटलं हे छान आहे पद्धतीची, म्हणजे असं तांब्यानं करत होती ना म्हणून ते जरा नवलच वाटलं मला बघून. मग ते तांब्यानं केलं तिनं आणि मग ते मला तिनं करून दिलं. त्याच्यानंतर मी काय केलं, एका प्लेटमध्ये ते ठेचा काढून घेतला. मग तोच तवा पुन्हा गरम करायला ठेवला आणि त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकलं. तेलसुद्धा छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 मीडियम साईजचे असे बारीक चिरलेला कांदा घेतला. तो तेलामध्ये टाकला आणि त्याला ना असं लालसर होईपर्यंत परतायला लागले. 1-2 मिनटं त्याला परतवून घ्यायचं. एकदम लाल असा कांदा करून घ्यायचा, मऊ मऊ करून घ्यायचा. कारण की ना आपण मऊ शिजवून नाही ना घेतला तर त्याचं मग करकर लागेल ना, त्याच्यामुळे छान असं त्याला परतवून घेतला. कांदासुद्धा असा लालसर होईपर्यंत छान परतायचा, म्हणजे ना ठेच्याची चव एकदम छान लागते. आणि ना असं म्हणजे जास्त वेळ आपण परतलं ना पदार्थ की खूप सुंदर त्याला टेस्ट येते. म्हणून ते असं लालसर होईपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आणि छान असा परतून घ्यायचा. मग आहे ना आपण जो ठेचलेला की नाही तो त्याच्यामध्ये घालायचा आणि ठेचा घातल्यानंतर सुद्धा आहे ना छान असं 1-2 मिनटं त्याला परतवून घ्यायचं, म्हणजे ना एकदम त्या कांद्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर असं 1-2 मिनटं त्याला परतवून घ्यायचं आणि छान असं आहे ना एकजीव करून घ्यायचं. मग आहे ना ठेचा आपण असं कांद्यामध्ये भरपूर वेळ परतल्यानंतर आहे ना खूप छान त्याला टेस्ट येईल, म्हणून जास्त वेळ त्याला परतवून घ्यायचा. परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं 2 चमचे घालायचं शेंगदाण्याचा कूट. ते कूट पण असं भरट नाही घालायचा, एकदम असा बारीक पावडर करून टाकायचा आणि छान मग असं नाही का ते एकजीव होतं त्याच्यामध्ये आणि एकजीव झाल्यानंतर आहे ना छान लागतं. आणि दाण्याचा कूट आहे ना ठेच्यामध्ये खूप छान टेस्ट, म्हणजे एक एक्स्ट्राची टेस्ट घालतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे दाण्याचा कूटसुद्धा घालायचा एक्स्ट्राची टेस्ट येण्यासाठी. दाण्याचा कूट घातल्यानंतर आहे ना अशी हिरवीगार कोथिंबीर तर आपल्या घरी असतेच. कोथिंबीरसुद्धा आहे ना छान अशी बारीक चॉप करायची
आणि तीसुद्धा त्याच्यावरती टाकायची आणि मग ते पण एकजीव असं करून घ्यायचं आहे. ते पण असं 1-1.5 मिनटं आपण छानपैकी कोथिंबीर, कांदा पुन्हा ते परतवून घ्यायचं. अख्खा ठेचा परतवून घ्यायचा आणि मग सर्व करायला घ्यायचं. एका प्लेटमध्ये मी तो ठेचा काढून घेतला आणि आपल्या एकदम गावरान पद्धतीनं ते असं ज्वारीच्या पांढऱ्या भाकरीवरती तो ठेचा घ्यायचा आणि मग लगेच त्याचा एक घास मोडून आहे ना टेस्ट करायचा. टेस्ट करून सांगायचं कसं झालं आहे ते. झणझणीत ठेचा झणझणीतच लागतो म्हणून त्याला झणझणीतच म्हणतात. खूप छान एक नंबर अशी रेसिपी बनते. नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.